कारण ज्योतीसोबतच फिरणाऱ्या प्रियंका सेनापतीला आता पोलिसांनी अटक केली आहे। ज्योतीसोबत प्रियंका पाकिस्तानात गेली होती असा आरोप करण्यात आलाय आणि म्हणूनच पोलिसांनी आता ज्योतीची मैत्रीण प्रियंका हिला सुद्धा अटक केली आहे। पाकिस्तानसाठी प्रियंका सुद्धा हेरगिरी करत होती का असा प्रश्न उपस्थित होतोय। आता याचाच तपास पोलीस करतायत। ज्योतीसोबत प्रियंका सुद्धा आता अटकेत आहे आणि या दोन मुलींचा तपास भारतीय पोलिसांकडून केला जातोय। पाकिस्तानच्या ISI साठी हेरगिरी केल्याचा आरोप एकाला होता आणि त्यामध्ये त्याची अटक झाली। उत्तर प्रदेशमध्ये ATS ची मोठी कारवाई पाहायला मिळते। उत्तर प्रदेशच्या रामपूर मधल्या शहजाद नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे। ATS ने मोठी कारवाई केली आहे। पाकिस्तानसाठी हा सुद्धा हेरगिरी करत होता। आता पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारे समोर येत आहेत। युद्धाच्या पार्श्वभूमीवर यांची अर्थात महत्त्वाची भूमिका आहे। शहजाद हा भारत पाकिस्तान सीमेवरून वस्तूंची तस्करी करायचा आणि या तस्करी दरम्यान त्याचे मोबदला म्हणून पाकिस्तानी सैन्याला माहिती पुरवायचा। याच तस्करीच्या कव्हरचा वापर करून ISI एजंटला संवेदनशील माहिती त्यांनी दिली होती असा आता आरोप केला जातोय आणि हा सुद्धा पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे। शहबाजनं भारतीय सिम कार्ड देखील तयार केलं होतं आणि हेरगिरीसाठी उत्तर प्रदेशामध्ये काही व्यक्तींना पाकिस्तानात त्यांनी पाठवलं होतं अशी सुद्धा माहिती मिळते। अत्यंत धक्कादायक माहिती आहे। ज्योती मल्होत्रा नंतर प्रियंका आणि प्रियंका नंतर उत्तर प्रदेशामधून एक हेराला अटक केली आहे। भारतानं आता पाकिस्तानच्या मुसक्या आवळायला सुरुवात केली आहे। घर का भेदी लंका ढाय असं म्हणतात, पण अगदी तसंच प्रकरण आता समोर आलंय। हरियाणामधल्या यूट्यूबर ज्योती मल्होत्रानं देशाची आणि मातीची गद्दारी केली आहे। या गद्दारीत कोण कोण सहभागी आहेत, तसंच ज्योतीचं कारनामे कसे उघड झालेत, एका स्पेशल रिपोर्टमधून आपण पाहूया। या व्हिडिओतील चेहरा नीट निरखून पहा। म्हणतात ना, चेहरा भोळा आणि भानगडी सोळा, हे वाक्य लागू होतं यूट्यूबर गद्दार ज्योती मल्होत्राला। कारण या सुंदर चेहऱ्यामागे लपलाय देशद्रोही चेहरा। कारण हरियाणा पोलिसांच्या सूत्रानुसार या ज्योती मल्होत्राचं थेट पाकिस्तानी गुप्तहेर संघटना ISI शी कनेक्शन समोर आले। ज्योतीनं देशासंबंधित संवेदनशील आणि ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकला दिल्याचं समोर आलंय। त्यामुळेच हरियाणा पोलिसांनी ज्योती मल्होत्रासह 6 जणांच्या मुसक्या आवळल्यात। कल हमने एक इनपुट के आधार पर ज्योति रानी पुत्री हरीश कुमार RO एक्सटेंशन हिसार को ऑफिशियल सीक्रेट एक्ट और 152 BNS के अंतर्गत अरेस्ट किया है। इसके पास प्राप्त मोबाइल और लैपटॉप से हमें कुछ संदिग्ध सामग्री प्राप्त हुई है। इसको हमने 5 दिन की रिमांड पे लिया है, पूछताछ जारी है। यह लगातार पाकिस्तानी नागरिक के संपर्क में थी, उसके बारे में इससे पूछताछ की जाएगी। प्रसिद्ध ट्रॅव्हल्स ब्लॉगर ज्योती 2023 मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर गेली। त्याच वेळी तिचं पाकिस्तानी उच्च आयुक्तालयातील कर्मचारी दानिश आणि त्यानंतर त्याचा साथीदार अली एहसान सोबत ओळख झाली। या ओळखीचं रूपांतर मैत्रीत झालं आणि त्यानंतर ज्योती थेट पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांच्या संपर्कात गेली। ज्योती पाकिस्तानी गुप्तहेरांना इंडोनेशियाच्या बालीमध्ये भेटली। तर पहलगाम हल्ल्याच्या आधी ज्योती 2 वेळा पहलगामला गेल्याचंही समोर आलंय। त्यातूनच ज्योतीचा भांडाफोड झाला। डे 5 पहलगाम में खूबसूरत फोटोग्राफ कैप्चर करो और सीनिक बैकड्रॉप का मजा लो। डिसेंबर आणि जानेवारी मध्ये ज्योतीची पहलगामला भेट होती। चीन भेटीत ज्योतीला VIP ट्रीटमेंट मिळाली। त्यानंतर गुप्तहेर संस्थांच्या रडारवरती आली। 13 मेला दानिशचा गुप्तहेर कारवायांमध्ये सहभाग आढळल्यानं देश सोडण्याचे आदेश देण्यात आले। दानिशचं कनेक्शन तपासताना धागेदोरे ज्योतीपर्यंत पोहोचले। दानिशचा गजाला नावाच्या महिलेसोबत आर्थिक व्यवहार उघड झाला। ज्योतीच्या चौकशीतून आणखी 6 जणांचा सहभाग उघड झाला। नूहचा अरमान, 32 वर्षीय गजाला, यामीन मोहम्मद आणि देविंदर सिंह ढिल्लोला अटक झाली। भारतीय लष्कराची संवेदनशील माहिती शत्रू राष्ट्र पाकिस्तानला देणाऱ्यांमध्ये ज्योती ही पहिलीच गद्दार नाही, तर याआधीही अशाच गद्दारांच्या मुसक्या आवळण्यात आल्यात। हे गद्दार नेमके कोण आहेत ते पाहूया।
2007 IFS अधिकारी माधुरी गुप्तानं ISIला गोपनीय माहिती पाठवली. ध्रुव सक्सेना आर्मीची संवेदनशील माहिती फोडली. डॉक्टर प्रदीप कुरुलकर DRDOची माहिती पाकला पुरवली. 2017 संदीप शर्माला देशासंबंधी गुप्त माहिती पाकला पुरवल्याप्रकरणी अटक झाली. रकीब खान भटिंडा लष्करी छावणीचे फोटो पाकिस्तानला पाठवले. सुनील कुमार रामनं लष्करी युनिटचे लोकेशन पाठवल्याचं उघड झालं. रवींद्र कुमार आणि शाहबाज खाननं देशासंबंधी गुप्त माहिती पाकला पाठवली. घर का भेदी लंका ढाये असं म्हणतात ते खरंय. त्यामुळेच प्रदीप कुरुलकर असो वा ज्योती मल्होत्रा अशा घरभेदी गद्दारांना कठोर शिक्षा करण्याची गरज आहे, ज्यामुळे देशाशी गद्दारी करण्याची हिंमत कुणी करणार नाही. याबरोबरच पोलिसांनीही ज्योती मल्होत्राच नाही तर अशा गद्दारांचं नेटवर्क उद्ध्वस्त करण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज. कर्नल सोफिया कुरेशींवर वादग्रस्त टिप्पणी करण्यात आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होते. हायकोर्टानं गुन्हा दाखल केला आहे आणि त्यानंतर त्याचे आदेश दिले. त्यानंतर मध्य प्रदेशचे मंत्री विजय शहा यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. शहा यांच्या विधानावरून कोर्टाची नाराजी व्यक्त केली होती. मंत्र्यांना अशी विधानं करणं शोभतायत का असा सवाल कोर्टानं केला होता. त्यामुळे आता आजच्या सुनावणीमध्ये विजय शहांना दिलासा मिळणार आहे का हे नक्की पाहायला मिळेल. निकाल काय लागतो याकडे लक्ष लागलंय. अर्थात यापूर्वी त्यांच्या वकिलांनी 2 दिवसांचा वेळ दिला होता, त्याची विनंती केली होती, मात्र त्यावर आज सुनावणी होते. भारताशी पंगा घेणं पाकिस्तानला चांगलंच महागात पडतंय, कारण IMF म्हणजेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं पाकिस्तानवर चांगले निर्बंध लावले आहेत. मदतीसाठी 11 नवीन अटी आता लादलेल्या आहेत. IMFनं मदत करताना मदत कार्यक्रमाच्या अंतर्गत निधीचा पुढचा हप्ता जारी करण्यासाठी पाकिस्तानवर या अटी लादलेल्या आहेत. काही दिवसांपूर्वी IMFनं पाकिस्तानला काही निधी मंजूर केला होता, मात्र आता त्या पाठोपाठ अटी सुद्धा लादलेल्या आहेत. भारतासोबतच्या तणावामुळे मदत योजनेची आर्थिक तसंच सुधारणांसंबंधित उद्दिष्ट पूर्ण होण्याच्या मार्गातले धोके वाढू शकतात असं IMFनं म्हटलंय. भारतानं सतत या गोष्टीचा निषेध केला आणि 17,600 अब्ज रुपयांच्या नवीन अर्थसंकल्पाला संसदेची मंजुरी आवश्यक असणार आहे. सरकारचा पुढच्या वर्षाचा कारभार कसा चालणार याचा आढावा अहवाल काढायचा अट आहे. बजेटमध्ये वीज महाग करण्याची सूचना आहेत. शेतकऱ्यांवर इन्कम टॅक्स लावणं, गॅस वापरावर कर वाढवायची सूचना केलेली आहे. 3 वर्षांपासून अधिक वापरलेल्या गाड्यांसाठी आयात कमी करायची आहे. जाऊया पुढच्या बातमीकडे. रशिया युक्रेन युद्ध थांबता थांबत नाहीये. आता रशियानं युक्रेनवर 273 ड्रोन दागले आहेत, कारण 3 वर्षांमध्ये सगळ्यात मोठा हा हल्ला झालेला आहे. हा ड्रोन हल्ला रशियानं केलाय. या हल्ल्याचा व्हिडिओ सुद्धा आता जारी करण्यात आलाय. युक्रेनवर झालेल्या मोठ्या ड्रोन हल्ल्यांपैकी एक हल्ला आहे. या ड्रोन हल्ल्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झालाय तर अनेक जण जखमी झाले. बातमी आता चिंता वाढवणारी आहे, कारण कोरोनाचा पुन्हा शिरकाव होतोय. कोरोना पुन्हा भारतामध्ये दाखल झालाय. मुंबईच्या KEM रुग्णालयामध्ये 2 संशयित होते. 2 संशयित बाधितांना त्यांचा मृत्यू झालाय, मात्र हा मृत्यू कोरोनाने झालाय का हा प्रश्न अजूनही उपस्थित होतोय. या दोन्ही रुग्णांना इतर अनेक आजार होते. एक 58 वर्षाची स्त्री होती, तिला कर्करोग होता, तर एक लहान मुलगी होती, तिलाही मूत्रपिंडाचा त्रास होता. या दोघांचा मृत्यू कोरोनामुळे झालाय का की त्यांच्या आजारामुळे झालाय हे अजून समोर आलेलं नाहीये. दरम्यान या दोघांचाही मृत्यू कोरोनामुळे झालाय असं किशोरी पेडणेकरांचं म्हणणं आहे. तर प्रशासनानं हा आरोप फेटाळत त्यांचा मृत्यू कर्करोग आणि अनुक्रमे मूत्रपिंडाच्या आजारामुळे झालाय असं म्हटलंय. दरम्यान दुसरीकडे हाँगकाँगमध्ये आणि सिंगापूरमध्ये सुद्धा कोरोना वाढतोय. अशातच मुंबईमध्ये कोरोनाचे सौम्य रुग्ण आढळले आहेत. दोघांचा मृत्यू झाला आहे असा संशय व्यक्त केला जातोय. एका आठवड्यामध्ये जवळपास 7 ते 8 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे.
आणि त्यामुळे मुंबईकरांनी काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात येत आहे. तर कोरोना झाल्यास कशी काळजी घ्यावी आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. नागरिकांनी मास्क वापरायचा आहे, डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणं टाळायचं आहे, वारंवार हात धुवायचे आहेत, स्वच्छता बाळगायची आहे, स्वच्छता राखायची आहे, डॉक्टरांच्या सल्ल्यानं नियमित औषधं घ्यायची आहेत, पौष्टिक अन्न पदार्थांचा आहारामध्ये समावेश करायचा आहे. आता मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे, कारण की मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांमध्ये केवळ 18% पाणीसाठा शिल्लक आहे. पाणीसाठा कमी असला तरी सुद्धा सध्या मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट नाही आहे, कारण आपण पाहू शकतोय मान्सून दाखल झालेला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये तो तळकोकणामध्ये सुद्धा पोहोचेल, म्हणूनच BMC कडून जुलैपर्यंत पाणी पुरेल असं नियोजन आता करण्यात येतंय. पाऊस लांबला तर मात्र महापालिका पाणी कपातीचा निर्णय घेईल अशी शक्यता वर्तवली जाते. 7 धरणांमध्ये केवळ 18% पाणीसाठा शिल्लक आहे. मे महिन्यामध्ये पाणी जास्त लागतं आणि या काळातच मुंबईमध्ये पाणी कपात होणार का असा प्रश्न उपस्थित होतोय. पुढची बातमी आहे थेट अमरावतीमधून. रवी राणा आणि संजय खोडके यांचा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. महापालिकेच्या निवडणुकीत रवी राणांचा पक्ष भाजप सोबत असेल तर आम्ही स्वतंत्र निवडणूक लढणार असं म्हणत त्यांच्यासोबत आमचा ताळमेळ बसूच शकत नाहीये अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडके यांनी. संजय खोडके यांनी स्पष्टपणे वेगळी भूमिका घेतली आहे. राणा आणि खोडके वाद पुन्हा एकदा उफाळलेला आहे. महापालिकेच्या निवडणुकीवरून हा वाद समोर येतोय. जरी म्हणत असं वेगळं करू तर आमची महायुती जी आहे, महायुतीमध्ये BJP सोबत आमचा ताळमेळ होऊ शकते, परंतु त्यांच्यासोबत जे आहे त्यांच्यासोबत आमचा ताळमेळ होऊ शकत नाही. त्यामुळे युती व्हायचा प्रश्नच नाही आहे. यापुढे घेऊया महत्त्वाच्या टॉप 5 बातम्यांचा वेगवान आढावा. जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांच्या 2 साथीदारांना अटक केली आहे. या दरम्यान मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आले, तर अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरण सुद्धा जप्त केली आहेत. जगभरात पाकिस्तानची पोलखोल करणाऱ्या संसदीय स्थायी समितीला विक्रम मिस्री माहिती देणार आहेत. ऑपरेशन सिंदूरबाबत कुठल्या देशांसमोर बाजू कशी मांडावी याची चर्चा होणार आहे. यामध्ये 51 खासदार नेते, 8 राजदूतांचा समावेश आहे. काँग्रेस खासदार शशी थरूर अमेरिकेतल्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करणार आहेत. भारताचे परराष्ट्र मंत्री S जयशंकर आजपासून 3 देशांच्या परदेश दौऱ्यावर आहेत. नेदरलँड, जर्मनी आणि डेन्मार्क या 3 देशांच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. पाकिस्तानकडून दहशतवादाला कसं पाठबळ दिलं जातंय या देशांना ते सांगणार आहेत. भारत पाकिस्तान तणावासंदर्भात S जयशंकर यांचा पहिलाच परदेश दौरा असणार आहे. ऑपरेशन सिंदूरनं पाकिस्तानमधल्या दहशतवादी आणि लष्करी तळ उद्ध्वस्त केलेत. त्यानंतर पाकिस्तान मदतीसाठी चीनकडे याचना करतोय. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार सोमवारी चीनचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यामध्ये पाकिस्तान आणि चीनमध्ये द्विपक्षीय चर्चा होणार आहे. पाकिस्तान चीनकडे आर्थिक आणि राजनैतिक मदतीच्या अपेक्षेने पाहतोय. लष्कर-ए तैयबाचा डेप्युटी कमांडर सैफुल्ला खालिदचा खात्मा करण्यात आलाय. पाकिस्तानच्या सिंध प्रांतात अज्ञात व्यक्तीनं सैफुल्ला खालिदला गोळ्या झाडल्या. रामपूरमधल्या CRPF कॅम्पवर हल्ला झाला. त्यामध्ये 2006 मध्ये नागपूरच्या RSS मुख्यालयावर झालेल्या हल्ल्यामध्ये सैफुल्लाची महत्त्वाची भूमिका होती. यापुढे घेऊया राजकीय टॉप 5 बातम्यांचा आढावा. उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार आज जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.
शिवराज देवटे मारहाण प्रकरणासंदर्भात आज दादा काय बोलणार याकडे लक्ष असणार आहे. ज्योतिर्लिंग स्थान असलेल्या वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखडा तसंच परळी औद्योगिक औष्णिक केंद्राचं सादरीकरण या संदर्भात आज बैठक होणार आहे. नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक आता भाजपकडून स्वतंत्रपणे लढवण्यात येते असे संकेत मिळत आहेत. निवडणुकीच्या तोंडावर माजी आमदार संदीप नाईक यांची भाजपात एंट्री होणार आहे. त्यामुळे भाजप आता स्वतंत्र निवडणूक लढवायच्या तयारीला लागलंय असं समजतंय. साम टीव्हीला विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज सुनावणी आहे. बीडच्या विशेष न्यायालयासमोर ही सुनावणी होणार आहे. या प्रकरणाची ही 5वी सुनावणी आहे. आजच्या सुनावणीला सरकारी वकील उज्ज्वल निकम उपस्थित राहणार नसल्याची माहिती आहे. विशेष सहाय्यक सहकारी वकील बाळासाहेब कोल्हे बाजू मांडण्याची शक्यता आहे. शरद पवारांना त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी एका शेतकऱ्यानं 3 किलोचा आंबा भेट म्हणून दिलाय. दत्ता घाडगे असं शेतकऱ्याचं नाव आहे. या प्रयोगशील शेतकऱ्याचं शरद पवार यांनी कौतुक केलंय. प्रयोगशील आंबा बागायतदारांना समृद्ध करतोय हे पाहून समाधान वाटतं असं पवार म्हणाले. कामाच्या आणि महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा आपण घेतोय टॉप 5च्या माध्यमातून. आजपासून 11वी साठी ऑनलाईन प्रवेशाची परीक्षा सुरू होते. प्रवेश अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना 10 ते 15 दिवसांचा काळ मिळणार आहे. 19 ते 28 मे पर्यंत ही प्रक्रिया सुरू असेल. त्यानंतर पहिली तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर होईल. मुख्य 3 प्रवेश फेऱ्या आणि आवश्यकतेनुसार विशेष प्रवेश फेरी सुद्धा प्रसिद्ध केली जाणार आहे. भाड्याची घरं आता भाडे तत्वावर सुद्धा मिळणार आहेत. मुंबईत जास्तीत जास्त भाड्याची घरं उपलब्ध व्हावीत म्हणून यापुढे म्हाडाकडून हा निर्णय घेतलाय. त्यासाठी म्हाडा आपल्या इमारतींमधल्या काही घरं भाडे देईल. राखीव ठेवणारे शिक्षण, वैद्यकीय उपचार, नोकरीसाठी या परिसरामध्ये येणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्यभरात अवकाळी पावसाचा धुमछान सुरू असल्यानं भाजीपाला, फळभाज्या, फळांना आता फटका बसलाय. परिणामी कृषी बाजार समितीमध्ये शेतमालाची आवक घटल्यानं दर वधारले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या खिशाला मोठा फटका बसतोय. अवकाळी नुकसानामुळे, वाढत्या तापमानामुळे भाजीपाला पिकांचं नुकसान झालंय, आवक घटली आहे. रेल्वे मंत्रालयानं 2025-26च्या केंद्रीय अर्थसंकल्पात मुंबई शहरी परिवहन प्रकल्पासाठी 1777 कोटींचा निधी मंजूर केलाय. हा निधी मागच्या वर्षीच्या 789 कोटींच्या तुलनेमध्ये 125% वाढला आहे. त्यामुळे रेल्वे संबंधित कामांना आता गती मिळणार आहे. या निधीच्या माध्यमातून कनेक्टिव्हिटी सुधारेल आणि प्रवाशांना अधिक सुविधा मिळतील. मावळच्या तळेगाव दाभाडे बस आगारात नव्यानं 5 बस दाखल झाल्या आहेत. मावळचे आमदार सुनील शेळकेंना वारंवार नागरिकांनी निवेदन दिलं. त्यानंतर 5 बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. 10 बसेस मंजूर केल्या होत्या, त्यापैकी 5 बसेसचं लोकार्पण झालंय. IPLच्या पाहत महत्त्वाच्या बातम्या. गुजरात टायटन्सनं एकही विकेट न गमावता दिल्लीचा एकतर्फी पराभव केलाय. दिल्लीनं गुजरातला विजयासाठी 200 धावांचं आवाहन दिलं होतं. गुजरातनं हे आव्हान 19 ओव्हरमध्ये एकही विकेट न गमावता गमावून पूर्ण केले. गुजरातने 205 धावा केलेल्या आहेत. साई सुदर्शन आणि शुभमन गिलच्या द्विशतकी भागीदारीच्या जोरावर गुजरातनं दिल्लीचा पराभव केलाय. साईनं या खेळीमध्ये 61 चेंडूमध्ये 4 षटकार आणि 12 चौकारांसह 108 धावांची नाबाद खेळी केली. तर शुभमननं 53 बॉलमध्ये 7 सिक्स आणि 3 फोरसह नॉट आउट 93 रन्स केले आहेत. साई आणि शुभमन IPL इतिहासामध्ये
नाबाद द्विशतकी भागीदारी करणारी पहिलीच जोडी ठरली आहे. दिल्लीवरच्या विजयासह गुजरातचा संघ IPL 2025च्या प्ले ऑफसाठी पात्र ठरलाय. तसंच गुजरातच्या या विजयासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्सनं सुद्धा प्ले ऑफमध्ये प्रवेश केलाय. गुजरात टायटन्सचा संघ दिल्लीतल्या विजयासह पहिल्या स्थानी पोहोचला आहे, तर दुसऱ्या स्थानी RCBचा संघ आहे. तिसऱ्या स्थानी पंजाब किंग्सचा संघ आहे. प्लेऑफमध्ये आता फक्त एक जागा शिल्लक आहे. त्यासाठी 3 संघ अजूनही शर्यतीत आहेत. दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात एका जागेसाठी तगडी फाईट पाहायला मिळणार आहे. IPL मध्ये सुद्धा कोरोनाचा शिरकाव झालाय. सनरायझर्स हैदराबाद टीम मधल्या ट्रेव्हिस हेडला कोरोना झालाय. त्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे, त्यामुळे आज होणाऱ्या मॅचमध्ये तो खेळणार नाहीये. पावसाच्या बातम्यांचा पुन्हा आढावा घेऊया. अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मान्सूनपूर्वी पडलेल्या अवकाळी पावसामुळे छत्रपती संभाजीनगर शहरातले रस्ते कामाची पोलखोल झाली आहे. अनेक वर्ष आंदोलनं झाली आणि त्यानंतर शिवाजीनगर येथे रेल्वे पटरीखाली भुयारी मार्ग तयार करण्यात आला. मात्र या भुयारी मार्गाच्या कामाची पोलखोल अवकाळी पावसानं केली आहे. संभाजीनगर शहरामध्ये रविवारी झालेल्या मान्सूनपूर्व पावसानं आता येत्या पावसाळ्यात शिवाजीनगरच्या भुयारी मार्गाचे काय हाल होणार आहेत हे पाहायला मिळतंय. पुण्यामध्ये आताच नदीची परिस्थिती झाली आहे याची झलक दाखवली आहे. आता या अवकाळीमुळे या भुयारी मार्गामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलंय. कमरे इतकं पाणी आहे, त्यात काही वाहनं अडकली आहेत. तोंडावर वाहतुकीची कोंडी झाली आहे. या घटनेमुळे 5 तास हा भुयारी मार्ग इथून वाहतूक बंद होती. मात्र आता पाणी काढण्याचं काम सुरू झालंय. संभाजीनगर मधली घटना आहे. शिवाजीनगर मार्गावर हे पाणी साचलंय. यातून अनेक वाहनधारक वाहनं काढतायत, शर्थीचे प्रयत्न करतायत. ही परिस्थिती या अवकाळी पावसाची आहे. तर पुढे पाऊस सुरू झाल्यावर, मृग सुरू झाल्यावर काय हालत होणार आहे हे आत्ताच पाहायला मिळतंय. याचा अंदाज घेता येऊ शकतो. याद्वारे प्रशासनानं लक्ष घालून तात्पुरती